किरकोळ कारणावरून नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला। नाशिक रोड पूर्व भागातील खरजूल मळामधील मोर्या पार्क येथे माजी नगरसेविका व पतीसह तिघांवर जीवघेणा हल्ला झाला। माजी नगरसेविका जयश्री खरजूल यांचे पती नितीन खरजूल व किरण खरजूल यांच्यासह अजून 2 जणांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत। या घटनेमुळे नाशिक रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत माहिती अशी की खरजूलमळा येथील मोर्या पार्क येथील संदीप गाडवे यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने रात्री घरासमोर छोट्याशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वाढदिवसाचा केक कापल्यानंतर सुरू असलेला आवाज कमी करा, गर्दी गोंधळ करू नका असे किरण खरजूल यांनी सांगितले। वाढदिवस साजरा केल्यानंतर सर्वजण घरी निघून गेले। रात्री 10:30 वाजेच्या सुमारास किरण दिनकर खरजूल हे घराजवळ चक्कर मारत होते। यावेळी दुचाकीवर आलेल्या 3-4 जणांनी काही एक विचार न करता किरण यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढविला। यामुळे जोरदार आवाज झाल्याने घरात असलेले शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका जयश्री खरजूल यांचे पती नितीन गोपाळ खरजूल, किरणचा भाऊ दीपक हे घराबाहेर येऊन त्यांनी मारामारी सोडवण्याचा प्रयत्न केला। मात्र यामध्ये नितीन यांच्या देखील पोटाच्या दोन्ही बाजूला वार झाले। तसेच मदतीसाठी आलेल्या दीपक व योगेश खरजूल यांच्यावर देखील वार झाले। या हल्ल्यात किरण हा गंभीर जखमी झाला आहे। 4 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले। 4 जखमी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच जयराम हॉस्पिटल बाहेर खरजूल यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती। या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले। जखमींना उपचारासाठी नाशिक रोडमधील जयराम हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले। काही वेळातच जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। जखमी नितीन खरजूल हे माजी नगरसेविका पती असून बांधकाम व्यावसायी किरण खरजूल हे देखील गंभीर जखमी झाले आहेत। माजी नगरसेविकाच्या पतीवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी खरजूल यांच्या समर्थक करीत आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 नाशिक।